त्याची वाट बाहेर आपण या ठिकाणी येऊन एक बुजुर्ग माणसाचा जो काही सन्मान सत्कार केला, वास्तविक पाहता ज्या माणसाच्या पुण्याई, ज्या माणसाच्या विचारसरणीने, ज्या माणसाच्या मनाच्या मोठेपणाने हा जो सत्कार घडविण्यात आला ते श्री BN दलाल. वास्तविक पाहता आम्ही कुलगावमध्ये ज्या वेळेला एंट्री केली त्याचा आधारस्तंभ जो कोण असेल वेलेचे रोप लागले द्वारी त्याचा वेलू गेला लग्नामध्ये. आणि आधी हे दिसतंय वास्तविक पाहता साईसारख्या खेड्यामध्ये आमचं एक म्हणजे गरीब जीवन जगणारी मंडळी आज या ठिकाणी आल्यावर आम्ही झोपेतून जागे झाल्यावर असं मनाला चिमटा घेऊन विचारतो, नक्की आमचंच आहे की आम्ही लोकांच्या घरात वास्तव्य करतोय. एवढं मोठं समाधान भगवंतानी आम्हाला दिले आणि त्याचं संपूर्ण श्रेय या माणसाला आहे असं मला वेळोवेळी सांगावंसं वाटतं. वास्तविक काही नाही, आपण जे या ठिकाणी आला आपला अमूल्य वेळ खर्च केला आणि आमच्यावर जी कृपा दृष्टी दाखवली, आपण भाग्यवंत आहात, फार मोठे ज्ञानी आहात, विचारवंत आहात. आपण प्रत्येक गावागावात जाऊन आपल्या ज्ञानाचा प्रसार करून गायगरिबांचा उद्धार करा असं आमच्यासारख्या गरिबाच्या या झोपडीला आपले पाय लागून ही भूमी हे आमचं घर फक्त जगे कुटुंब एकट्याचंच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा तुम्ही आज उद्धार केला, गौरव केला. याबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. परमेश्वरा अशी सुज्ञ ज्ञानी मंडळी उत्तरोत्तर जास्तीत जास्त कशी जगतील आणि जगाला ज्ञान प्रसार कशी करतील अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आपणाला दीर्घायुष्य चिंतितो आणि आपण या ठिकाणी पुन्हा पुन्हा या ठिकाणी येऊन आमच्या वडिलांचा जो काही सन्मान केला त्याबद्दल आपला सर्वांचं, आमचं कुटुंब, मी सगळे ऋणी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुंडली ज्ञानेश्वर महाराज दोषे फावडे महाराजांनी सांगा पाठवून त्याला दोनच तीन मुलं ब्राह्मण विष्णू आता पवित्र तयाची कुल, आता पवित्र तयाची कुल, अभिजततेची निर्मळ, जन्मल्याचे फळ तयाशी जुळ. ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथ ज्ञानेश्वरी मधला 9व्या अध्यायामध्ये माऊली सांगतायत, सुरुवात पवित्र आहे, मध्य पवित्र आहे आणि शेवटही पवित्र आहे. पवित्र हे स्वयं पवित्र असून दुसऱ्यालाही पवित्र करते आणि त्याच्यामध्ये नंबर लागतो विद्वानांचा. कारण विद्या ही मुळात पवित्र आहे, शेवटी दुसऱ्यालाही पवित्र करते. विद्येतूनच विधेय कार्य होतं. म्हणून बाबांनी जन्मल्यापासून आज तगायत स्वतःच कार्य केलं नाही तर विधेय कार्य केलं. आपल्याही उपयोगाचं आणि दुसऱ्याही उपयोगाचं त्याला विधेयक असं म्हटलं जातं. जीवनाचा चांगला अमृत वर्ष लावला. आता जगेबाई बोलले ही बोले शिवरूप लावेले, पण हा लावल्यानंतर ते झाडच एक त्यागाचं प्रतीक आहे. झाड स्वतः काही खात नाही पण सर्व दुसऱ्या करता करते. तसं स्वतः करता काही केलं नाही, याचा उपयोग दुसऱ्यालाही होता, यालाच विधेय कार्य म्हणतात. आणि ते सत्य आहे. सत्य एवढं आहे की ते सूर्यप्रकाशापेक्षाही सत्य हे प्रकाशमान असतं. आणि ते प्रकाश त्यामध्ये आज जगे कुटुंबीय पूर्णपणे वावरतायत, आनंद उपभोगतायत. म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते, राजा पूज्यते देशा. 3 मुलं. हा, त्यांना 3 मुलं. 3 मुलं हे रत्न आहेत. वास्तविक हे मुळात सगळे रत्नच असतात, पण आपण ज्याच्या संपर्कात गेलो त्यामुळे ती वृद्धी वाढते. तुम्हाला दृष्टांत द्यायचा झाला तर आपला सर्वांचा जन्म जीवन म्हणजे पाणी सागरामधून आहे. कारण बाबा अध्यात्मामधले, त्याला शिकून मला सुरुवातीला सांगितलं, अध्यात्मामधले बाबा असल्यामुळं मला बोलायला या ठिकाणी संधी
सर्वांचा जन्म सागरामधून आहे. सागर म्हणजे पाणी आहे. पाणी म्हणजे जीवन, जीवन म्हणजे देव, देवापासून जन्म आहे. ते ज्या नक्षत्रावर निघतंय ते नक्षत्र आपलं जन्म नक्षत्र ठरलं जातं. म्हणून काही मूळ नक्षत्रावर आहेत, काही स्वाती नक्षत्रावर, काही विशाखा नक्षत्रावर आहेत. 27 नव्हे, पण कल्पना करा, स्वाती नक्षत्राचं पाणी आहे, एक थेंब आहे, त्याला शास्त्रामध्ये अंश म्हणतात, व्यवहारी भाषेमध्ये पिंड म्हणायचं. पिंड आहे, थेंब आहे. पण हा थेंब जर तापलेल्या तव्यावर पडला तर आयुष्य तत्कालीन समाप्त. आणि तेच आहे, पण तापलेल्या तव्यावर पडल्या कारणाने तत्कालीन समाप्त. तसं काही काही जीवांश असे आहेत की संसारामध्ये एवढे तापलेत की तिथे संपले. पण काही जे थेंब आहेत तेच नक्षत्र, त्या स्वाती नक्षत्र जर का कमळाच्या पानावर पडलं तर ते काही अंशी काही काळ तरी मोत्यासारखं चमकते. कमळाच्या पाण्यावर नक्षत्र तेच, थेंब तोच, अंश तोच, पण चमकतो. पण संध्याकाळी नाही, काही वेळेला काही काळ. पण त्याच नक्षत्राचं तेच पाणी जर शिंपल्यामध्ये पडलं तर कायमस्वरूपी मृत्यू. तसे बाबांचे हे 3 बिंदू निघालेले 3 अंश आज मोत्याप्रमाणे चमकतात. कायमस्वरूपी आहे मोत्याप्रमाणे. का? तर त्याला कारण आहे. कारण त्याचं असं आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात कारण काय आहे. सर्वस्यच्या अमृत सन्निविष्टो या श्लोकाखाली देताना शेवट करताना म्हणतात की ज्ञानाने विषय मिटतो, अज्ञानाने विषय वाढतो. तसं शिंपलं मिटलं पाहिजे तर मोती बनतो. जसं शिंपले मिटवायचं ज्ञानाने होताने जगेबाईने पुष्कळ वाद मिटवले. ज्ञानांशाची भेदाची काच धरून चालतात ते भेदच राहतो. अज्ञानाची काच धरतात भेदच राहतो. भेद मिटला पाहिजे. ज्ञान अज्ञान मिटलं पाहिजे. संपूर्ण ज्ञान स्वरूपच आहे, पवित्रच आहे अशी नजर यावी लागते. हे फक्त विद्वानालाच येते. म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते, राजा पूज्यते देशात. पुष्कळ बोलण्यासारखं आहे. पण याच नक्षत्राचं येतच पाणी जर का सर्पाच्या तोंडात गेलं तरी विष होतं. एवढं मी का सांगितलं तर पाणी मुळातलं पवित्रच आहे, तसं कुळ पवित्रच आहे. पण ते ज्या संपर्कात गेलं तिथं तुमची ती किंमत वाढेल. त्या ठिकाणी आपला शेवट कसा होतो. म्हणून याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आज तुकोबारायांची जयंती, तुकोबारायांचं पुण्य स्मरण, वैराग्याचे महानुयोग आणि त्या परिसरात नवे गुरुबा काकांचा जन्म ज्या भूमीत झाला ती तेरणा नदी माझ्या शेतातून गेली. म्हणजे तेरणा नदी काढते आहे सगळी होतात आलंच. पण तुम्हाला साधू संतांचं मार्गदर्शन, ब्राह्मण मारवाडी, माझे गुरुजी मारवाडी आणि शिवाय वाणी ब्राह्मण लिंगायत वाणी आणि यांच्यामध्ये माझं आयुष्य गेल्या कारणाने तुम्हाला सज्जनांचं माझ्यावरती काही नसताना विशेषतः तुम्ही प्राप्त करून देता. त्याच्यामध्ये माझे भाग्य. पैशेवाल्याला कुणीही मोजते, माझ्याकडे काही नसताना मोठी माणसं मला जवळ म्हणतात, याच्यामध्ये माझा मोठेपण आहे. ही गोष्ट विशेषतः आहे. आज 68 वर्ष आहे परंतु मी काय अजून सुई टोचलेली नाही. हे तसंच आहे. कारण सूत्र बाबांचं आहे. बाबांचं सूत्र काय तुम्हाला माहित नाही. पचन तेवढंच खावं, झेपल तेवढंच करावं. का नाही बाबा 110 वर्ष वाचणार. बाबांना 1000 वर्ष लावू आलं नाही. माणसानं पचन तेवढंच खावं आणि झेपल तेवढंच करावं. एखाद्या ठिकाणी येतो आम्हाला एक प्रसंग असला, पण मी आयुष्यात कोणाला शाब्दिक फसवलं नाही. जमत नाही तर जमत नाही म्हणून सांगितलं. असो, तुमच्या पुढे मी अज्ञान आहे, बालक आहे, त्याला कदाचित अधिकार नसताना मी काही बोललो असेल. तुम्ही संतांनी मला क्षमा करायची आणि मला 2 शब्द या ठिकाणी मला बोलायला दिल्या कारणाने मी सर्वांचं अभिनंदन आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. कुंडली प्रवचनात बोलताय तेच बोला. साईबाबांचं आपल्याला ते सांगितलं.
महाराजांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये फरक काहीच नाही ना. मग आता आणखी जर आम्ही काय म्हणे कोळी पुत्र असे सात्विक तयाचा आरेकर वाटे द्या. हां, कुळी पुत्र असेल सात्विक कुळी पुत्र जे निर्माण करायला व्हायला लागतात त्याला काहीतरी पुण्य लागतं ना. पुण्य पदवी असल्याशिवाय हे प्राप्त होत नाही. पुण्य होतं म्हणून ते पुण्याच्या मार्गाने केले म्हणून सगळं हे साध्य झालं. अन्यथा आपण कोणत्या मार्गाने जातो कोणत्या मार्गाने सापडतो खरंच महत्त्व असतं, दुसरं काही नाही. त्यांचं जे आयुष्य जे गेलं संपूर्ण ते फार पराकाष्ठात गेलं. तुम्हाला म्हणजे त्यांनी काय कष्ट भरले काय हे केलं सगळं काय केलं ते त्यांनाच माहिती. मग ते दुसऱ्यांना काय सांगू शकत नाही की असं झालं तसं झालं हे झालं. तर त्यामुळे त्यांनी जे आयुष्य काढलं तसं आपलं जर आयुष्य पुढं जायचं असेल तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण गेलं पाहिजे. कुटुंबाने संपूर्ण मार्गदर्शन त्यांचं घेतलं पाहिजे तरच आपला उद्धार होईल. अन्यथा काय आम्ही काय बोलतो जास्त काय बोलतो. वा, हा 2 शब्द का जगे साहेब सांगा 2 शब्द.